पहिलं जे आहे विषय जंगल इतर संसाधने आणि यासोबत राहणाऱ्या लोकांसमोरील आव्हाने हे कुमारीबाई मांडतील. महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद, आदरणीय मंच, तसेच वेगवेगळे जिल्ह्यातून राज्यातून आलेल्या आपले सगळे बहिणींनो, भाई आणि सर्व संस्था संघटनेतले सदस्य, माझ्याकडे जे विषय आहेत पर्यावरण आणि विकास आणि याच्यातले जे जंगल आणि इतर जे संसाधनेसोबत राहणाऱ्या जे लोक आहेत त्यांच्या आव्हान जे काय आहेत, तर पर्यावरण आणि हे विकासचं जर व्याख्या आपण जर समजून घेतले तर भारत स्वातंत्र्यापूर्वीचे जे होते आपले जल जंगल जमीन याच्यातले जे मालक आताही आपण जे म्हणतो की ज्या ठिकाणी आदिवासी समुदाय आहे त्याच ठिकाणचे जंगल शिल्लक आहेत आणि बाकीचे जे ठिकाण आहे ते असे जे मोठमोठे बिल्डिंग स्टेडियम बनवून ते सगळे संपलेले आहेत. हे तर याच्यामधले जे मुख्यतः जे आहेत की भारत स्वातंत्र्याचे पूर्वीच्या जे आपण जर इतिहास जर बघितले तर जे आदिवासी आदिम जे जमाती एक समूहामध्ये असायच्या आणि जंगलातूनच म्हणजे जे काही आपल्या शिकार करून गौणवन उपज आहेत, फलफूल आहेत, कंदमूळ आहेत, याच्या जे उपजीविकेचं साधन जे वापर करायचा आणि त्या काळामध्ये स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये जे जमीनदारी जे पद्धती होत्या आणि जमीनदारी पद्धतीमध्ये त्यांच्या जे इलाकाप्रमाणे असे क्षेत्र वाटप असायचं की हे 30 गाव इलाका आहे, जे फत्तेसाई राजा असेल किंवा जे कोणी राजा असेल ते पाहतील आणि गावात काम करणारे जे त्यांच्याकडे आपण जी मेट म्हणतो तो व्यक्ती, आठवण आल्यावर मी नाव सांगेन, दिवाणजी. आणि ते दिवाणजी एक म्हणजे त्या इंग्रज सरकारचे जे काही जे हे जमीनदारी जे सरकार असायचा त्याच्या एक ते मुनीम असायचा आणि जेव्हा तो राजा यायचा त्यावेळी ते गावाला माहिती द्यायचा की आमचा राजा येणार आहे आपल्या गावामध्ये. तर त्यांची जी व्यवस्था गावातच व्हायच्या आणि जे कर वसुली जे काम आहे ते दिवाणजी जे आहे ते प्रत्येक शेतीच्या जंगलाच्या जे कर वसुली करून त्या सरकारकडे म्हणजे द्यायच्या, जे जमीनदार आहे त्याच्याकडे द्यायच्या. पण हे जे पूर्वीच्याही पद्धती आणि आत्ताच्याही पद्धतीमध्ये जे काही इंग्रज सरकार होते तेव्हाही आणि आत्ताही जी सरकार आहेत त्या जल जंगल जमिनीवर अतिक्रमण तर केलेलेच आहे. पूर्वी आम्हाला जंगलात जाताना म्हणजे फॉरेस्ट गार्डची भीती वाटायच्या की जंगल जे आहे शासनाचे आहेत, आम्ही एक चोर आहोत, तर त्या गार्डाला लकडी आणायच्या किंवा जे काही आवश्यक वस्तू आणायच्या त्यावेळी आम्ही त्यांना खरं म्हणून द्यायच्या. जे धान असेल, मिरची असेल, मोहा असेल, पैसा असेल किंवा दारू किंवा कोंबडी पण असायच्या ते दिल्यानंतर आपण आणायच्या. तरी पण बंडीनं काही मोठ्या प्रमाणात जे काड्या आणि बांबू आणत असताना फॉरेस्ट गार्डला जर आपण सापडलो तर आपण एक चोरी म्हणूनच ते मानले जात होते आणि आम्ही चोर आहोत असे स्वतःला पण आम्ही मानत होतो. त्यावेळच्या याच्यामध्ये जे काही जल जंगल जमिनीच्या जे रक्षण जे आहेत आणि त्याच्यातून जे मिळणारे जे गौणवन उपज आहेत, उपजीविकेचे जे साधन आहे, तर हे सगळे जे आदिवासी जे समुदाय आहे त्यांनी राखून ठेवले आणि त्याच्यावरचे जे आता वेगवेगळ्या ज्या नेता आहेत, राजकीय पक्ष आहेत, वेगवेगळे विविध कंपनी आहे, ते हे राज करण्यास म्हणजे आता तयार झालेले आहेत की हे जंगल आमचे आहेत. जेव्हा आम्ही 1954-55 जे निस्तार आपण पाहतो तर निस्तार कोणी बनवले असेल, तर जे कोणीही गावातले हे जे जमीनदार असेल, गाव पुजारी, इलाका पुजारी, असे जे लोक जे बसून आहेत की गावाला कोणकोणते वस्तू पाहिजे आहे ते निस्तार कायद्यामध्ये नोंद केलेले आहेत. गावात जर एखादी व्यक्ती मरत असेल तर त्याला कुठे गाडायचा, जनावर मरत असेल तर त्याला कुठे गाडायचा, बाजारची जागा आहेत,
हे सगळे जे आहे, रस्ता आहेत, मंदिर आहेत, हे सगळे त्या निस्तार पत्रकामध्ये नोंदणी केलेले असून आजचे सरकार आहे ते एकाही कायद्याला मानत नाही आहे. हे आमच्यासाठी खूप म्हणजे दुःखाचे जे गोष्टी आहेत. आणि त्या याच्यामध्ये जे काही जे मायनिंग आहेत, मायनिंगच्याही पूर्वीच्याही आहेत की 1996च्या जे पेसा कायदा आहेत आणि त्या पेसा कायद्याने आपल्याला अधिकार दिले आहे की पंचायत एक म्हणजे एक ग्रामपंचायत मध्ये जर 4 गाव असेल किंवा 5 गाव असेल तर त्या 5ही गावाला तो पेसा कायदा जे आहे त्या पंचायत विस्तार अधिकार जे कायदा दिले आहे, पारंपरिक जे नियम आहेत त्या नियमा आधारे आपण एक दुसऱ्यांच्या गावातले जंगलातून जे काही आपल्याला जीवनावश्यक जे वस्तू आहे ते आपण गरजेप्रमाणे वापरू शकतो, त्याच्यासाठी आपण आणू शकतो. दुसरे जे आहे की पेसा कायद्यामध्ये हेही दिले आहेत की जमीन हस्तांतरण, आदिवासींच्या जमीन जर बिगर आदिवासीनं जर घेतली असाल तर तो जमीन त्या आदिवासी समुदायाला परत मिळावा. हे आहेत. पाणीवर नियंत्रण आहे ग्रामसभाच्या की पिण्याचे पाणी, शेतीला लागणारे पाणी आहेत, याच्या जे नियोजन आणि व्यवस्थापन करण्याचे अधिकार ग्रामसभेला दिले असून आजचे सरकार एखादी ठिकाणी मायनिंग करत आहे तर दुसऱ्या ठिकाणचे जे नदीतले पाणी त्या कंपनीमध्ये फिल्टरसाठी द्यायचं ते स्वतःच नियोजन करत आहे. तर हे ग्रामसभेचे रोल सगळे म्हणजे संपवण्याचे जे षडयंत्र आहेत आजचे जे सरकार करत आहे. आणि त्याच्यामधलेच अजून जे आहेत की पाणीचे तर आहेत, मार्केटचेही आहेत, गावांमध्ये विविध जे समित्या आहेत, पण पेसा कायदा ही च्या नंतरचे जे भाग आहेत ते आपले वन अधिकार जे कायदा 2006 मध्ये आलेत ते प्रत्येक गावाला स्वतंत्रपणे अधिकार दिले. ज्या टोला असेल, पाडा असेल किंवा मोठे बस्ती असेल, जिथे गाव तिथे ग्रामसभा हे व्याख्या अधिकार त्या पेसा कायदा वन हक्क कायद्यामध्ये दिले. आणि त्यामुळे ह्या वन अधिकार कायद्याने आपल्याला 2 प्रकारचे अधिकार दिले, एक सामुदायिक अधिकार आणि दुसरा व्यक्तिगत अधिकार. व्यक्तिगत अधिकार मध्ये ज्या कायद्यामध्ये तरतूद आहे की जेव्हा दावा भरते तेव्हा पती पत्नींच्या दोघांचं संयुक्त नाव असायला पाहिजे. पण शासनाचेच कायदा असून शासनहीच आमच्यासारखे जे बाया आहे त्यांना वगळून म्हणजे अवलंबून असलेल्यांचे जे स्तंभ आहे त्या ठिकाणी तिचं जे नाव आहे तर तिला एखादी जर त्या 7/12 एखादी विहिरी घ्यायची असेल, विहिरीच्या योजना घ्यायच्या असेल किंवा एखादी रोजगार हमीचे काम घ्यायचं असेल तर त्यावेळी तिला अडचणी येतात. आणि दुसरी गोष्टी आहेत की त्या महामंडळाला धान विकूच शकत नाही. तर हे खूप सारे जे अडचणी जे आहेत ते ह्या कायदा असूनही आमचा हक्क असूनही आमचा हक्क कुठेतरी शासनच आपले पद्धतीनं ते आम्हाला वंचित म्हणजे ठेवत आहे. आणि दुसरी गोष्टी आता जी आहे की 31 डिसेंबर 2005 पूर्वी जर अतिक्रमण केले असेल तरच त्या व्यक्तीला व्यक्तिगत पट्टा मिळणार. कारण 2005च्या पहिली जर त्या छोटेसच जागा धरले असेल त्यांना गरजा पुरता तर आजच्या जमान्यामध्ये काय ते सॅटेलाइट म्हणतात त्या नकाशाद्वारे ते पाहतात 2000 मध्ये त्या जमिनीचे कंडिशन कसे होत्या, त्याच्यानंतर 1 वर्षाने ते पुरा पायरी पाहतात. आणि आजच्या स्थितीमध्ये तर आज ते खूप मोठ्या प्रमाणातले जंगल म्हणजे कापले गेलेले आहेत. म्हणून तुम्ही हे कायदा आल्यानंतर आम्हाला पट्टा देतील म्हणून कापले आहात, म्हणून त्यांना जे गरजू असलही तरी सुद्धा त्यांना वंचित ठेवण्याचे जे काम आजचे जे सरकार हे जे करत आहे हे खूप म्हणजे वाईट आहे आणि वाईट परिस्थिती आहे. हे दुसरा जे आहे की सामुदायिक अधिकार आता निस्तारमध्ये पूर्णच दिले आहे की त्या महसुली जागा असाल, झुलपी जंगल असाल किंवा मोठे CFR क्षेत्रातले जागा असाल त्या पूर्ण जे क्षेत्र आहे ग्रामसभेच्या नावाने द्यायला पाहिजे. पण सुरुवातीला जेव्हा आम्ही केलो त्यावेळी दिले, पण आज त्या महसूल विभागाचे जे झुलपी जंगल आहे त्यांना वगळत आहेत, त्या CFR क्षेत्रामध्ये येणार नाही. जेवढे मोठ्या क्षेत्रातले जे 7/12 आहे ते जोडा, मतदान यादी जोडा, नकाशा जोडा, खूप सारे असे जे अडचणी आहेत आता जे निर्माण करत आहे. आणि 2022 पासून आतापर्यंत आमच्या जे 20 ते 25 जे सामूहिक दावा आहेत SDM कडे असे प्रलंबित पडूनच आहे. तसेच 2 ते 265 आहे व्यक्तिगत जे दावा जसे तर तसेच पडून आहे. वेगवेगळे कारणाने आधार कार्ड नाही आहे, 3 पिढीचा पुरावा नाही आहे, कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, वेगवेगळे कारणाने म्हणजे हे जे दावा आहे आजचे जे सरकार
चे नियत म्हणा, मानसिकता म्हणा, हे आता व्यक्तिगतही पट्टा असाल किंवा सामुदायिक पट्टा असाल, हे देण्याच्या मानसिकता नाही आहे. कारण त्यांना त्या ठिकाणी औद्योगिकरण करणे आहे, वेगवेगळे खनिज करणे आहे आणि आपले आदिवासी लोकांना संपवायचं आहे वेगवेगळे याच्यातून. तर हे वन अधिकार कानून जे दिले आहेत, जल जंगल जमिनीचे तर मालक आहोत आम्ही, संवर्धनही करत आहोत, व्यवस्थापनही करत आहोत आणि ज्या ठिकाणी जंगल संपलेले आहे त्या ठिकाणी अजून नवीन प्लांटेशन तयार करत आहोत, जेणेकरून येणाऱ्या पिढीला तो कामात येतील म्हणून. पण याच्यामध्ये जसे पेसामध्ये आहेत, एखादी ग्रामसभेच्या CFR क्षेत्रामध्ये मायनिंग करायचे असेल तर ग्रामसभेच्या परवानगीशिवाय तिथेही कुठल्याही प्रकारचे मायनिंग सुरू करता येत नाही. तरी सुद्धा आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सूर्जागडमध्ये तर जबरदस्तीपणे सुरू झालेलेच आहे, पण आमचे कोरचीमध्ये सुद्धा सोहले झेंडेपार सारखं जे ग्रामसभा आहे त्यांना CFR मिळालेले आहे. त्या ठिकाणी ग्रामसभेच्या परवानगी नसतानाही जबरदस्तीपणाने हे मायनिंग आज सुरू केलेले आहेत मायनिंगवाल्याने, ठेकेदारवाल्याने. तर हे पण खूप म्हणजे मोठे प्रश्न आहे आणि असे जर होत असाल तर याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्याही तोंड बंद, संस्थेच्याही सगळे जे आहेत आणि संघटना आहे आमच्याकडे, ग्रामसभेपासून तर ग्रामसभेच्या तालुका संघटना, जिल्हा संघटना, हे सगळे वन हक्क आणि पेसा कायद्याला धरून एक काम करत आहे. आणि हे जे मायनिंग संदर्भातले खूप म्हणजे विरोधी सुरू आहेत, म्हणजे मायनिंग व्हायला नाही पाहिजे. आमच्या जे जंगलासोबत संस्कृती जुळलेले आहेत, परंपरा जुळलेल्या आहेत, व्यवस्था जुळल्या आहेत, आम्ही निसर्ग पूजक आहोत आणि जंगलातून आम्हाला शेतीपेक्षा जास्त जे उत्पन्न आहेत आमचं जीवन जगण्यासाठी, जे रोज आम्ही जंगलात जातो तरीही काही ना काही आपले उपजीविकेच्या वस्तू म्हणून आणतो, खाद्यासाठी किंवा वापरासाठी, विक्रीसाठी गौण उपज, तर हे नष्ट होतील म्हणून जे मायनिंगला विरोध करत आहे. तरी सुद्धा हे मायनिंग जबरदस्तीपणाने सुरू झाले तर आपले जे महिलांवर होणारे जे हिंसा आहेत, म्हणजे हिंसा म्हणल्यापेक्षा लैंगिक अत्याचारच म्हणजे जास्त प्रमाणात वाढणार आहेत. ॲक्सिडेंटचे प्रमाण आता दररोज म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये आज रोज 2 ॲक्सिडेंट होत असेल तर एकदा पूर्णपणे मायनिंग सुरू झाल्यावर काय स्थिती होईल आमच्यासारखा मानवांवर. आमची मुलं आहे शाळेतून निघतात सायकलने, त्या दिवशीच्याच परवाच्याच गोष्टी व्हायचं, सायकलतून निघताना ट्रकनेच म्हणजे हे केले, पण ट्रकवाल्यांना बरं झाला तो डारावल मेल, आता तो खाली पडला, मग 2 बच्चू आमचे जीव वाचले. पण हा खूप म्हणजे मोठा मुद्दा आहे ह्या मायनिंग संदर्भातले. आणि दुसरा जे आहेत की आपले जे दूषित पाणी आम्हाला पिवावी लागणार आहे. जर मायनिंग आला तर आमचे शेती नुकसान होतील, लाल पाणीमुळे लाल पाणी आम्हाला प्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला TB सारखा जी बिमारी आहे, कॅन्सर सारखा जी बिमारी आहे आणि त्याच्यासाठी लागणारे म्हणजे खूप मोठे जे प्रमाणात जे पैसा आहेत, एकतर आदिवासी समुदायाकडे तर आर्थिक स्रोत जंगलातूनच मिळते, पण अजूनही आम्ही पाहिजे त्या प्रमाणाने आमचे आर्थिक विकास झालेले नाही आहेत. तर आरोग्य जर बिघडले तर आम्हाला आर्थिक शोषणही सहन करावी लागणार आहे. आणि दुसरे आहेत की आमच्या जे शेती जे आहे पूर्णपणे नष्ट होणार आहेत. तर असे जे मायनिंग आहे, असे जे औद्योगिकरण आहेत, जे रेल्वेसाठी जे शेतकऱ्यांच्या कवडी मोलमध्ये जे शेतकऱ्यांना ती जागा विक्री करायला लावत आहे आजचे जे सरकार आहेत, स्वतःच्या शेतीचा भावही ठरवता येत नाही आहे आमच्यासारखा शेतकरी लोकांना. आमच्या जंगलातला काय करायचं आहे, काय करायचं नाही आहे, हे सुद्धा आम्हाला निर्णय घेता येत नसेल तर म्हणजे आजपर्यंत जे काही राखीव ठेवल्या, जागा वाचवून ठेवल्या, जंगल वाचवून ठेवलं तर काय म्हणजे फायदा होणार आहे. दुसरे जे आहेत की गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये विमानतळासाठी सुद्धा पण असे जे वैयक्तिक पर्सनल जे शेती आहे त्याच्यावरही सुद्धा जबरदस्तीपणाने सगळे हे केले होते, आंदोलन केले, संघर्ष केला, तर ते प्रक्रिया थांबले आहे. पूर्णपणे त्याला हे झाले आपण म्हणू नाही शकत. तरी सुद्धा असे सारखा जे मायनिंग औद्योगिकरण जर होईल आपले जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा, तर हे जे काही आमच्यासारखा जे लोक आहे, ज्या ठिकाणी आम्ही जंगलातूनच जे काही आपले उपजीविकाचे साधन आपण घेत आहोत, त्याच्यातून आपले कुटुंब चालत आहे, तर आपले कुटुंब ही व्यवस्था होईल, आमच्या देव व्यवस्था होईल, आमचं समाज व्यवस्था होईल आणि गावही
पूर्ण म्हणजे नष्ट होऊन जाईल. ते कुठे जातील? आम्ही जाऊन तिथे देव जाईल, कारण आम्ही निसर्ग पूजक आहोत हे आम्ही मानतो. पण आम्ही तर चालले जाऊन आमचे शेती कुठे जातील, घर कुठे जातील, समाज तो सगळे तुकडे तुकडे आम्ही विभक्त होऊन जाऊन. तर आम्हाला जे आता जे संघटित दिसत आहोत आम्ही कोणत्याही कामासाठी, चाहे महिला अधिकाराचे मुद्द्यावर असेल, आरोग्याचे मुद्द्यावर असेल, शिक्षणाचे मुद्द्यावर असेल, आम्ही पटकन एकजुटीनं एखादी मुद्द्यावर संघर्ष करण्यासाठी एकत्र येतो. तर ते सगळे विखुरल्यानंतर आम्हाला कोण साथ देणार आहेत आणि संघटना पण विस्कृत होईल. तर याच्यामध्ये जे काही महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद आहेत ह्या विषयावर म्हणजे गांभीर्यानं विचार करून ह्या परिषदेच्या ठरावामध्ये घ्यावा की जिथे जिथे जर ग्रामसभेच्या परवानगी नसेल त्या ठिकाणी सरकारने अशा पद्धतीच्या जे कंपनी असेल, रेल्वे मार्ग असेल, विमानतळ असेल, जे जे काही औद्योगिकरणासाठी आपले जे जागा जर घेत असाल तर याच्यावर कुठेतरी बंधन आळा बसला पाहिजे असे आमच्या जे मागणी आहेत. आणि दुसरं जे आहेत की अजूनही याच्यावर जर विचार करायला गेले तर खूप असे जे शेती आहेत, शेतीच्या जे आहेत कंपनी काढून दिले, रासायनिक खातात, कीटकनाशक फवारणी, पण आमच्यासारख्या लोकांच्या जे शेती पूर्णपणे बर्बाद होत आहे त्याच्या जे कंपनी आहे आम्हाला काही नुकसान भरपाई देत आहेत का? रासायनिक शेतीमुळे जे जमीन कडक झालेले आहेत, नापिकी झालेले आहेत, सुपीकता नाही आहे त्या जमिनीवर, माती फुसफुसीत नाही आहेत, पाणी खूप म्हणजे खोल गेलेले आहेत. आमच्यासारखा गडचिरोली जिल्ह्यामध्ये कधीच पाणीच्या टंचाई भासले नव्हते, पण मागच्या वर्षीपासून पाणीच्या टंचाई भासत आहे. तर हे जे सगळे जे प्रश्न आहे, पाणी वितरणच्या नियोजन आहे, व्यवस्था असाल तर ते जिथे जिथे ग्रामसभा सक्षम आहेत, जिथे जिथे ग्रामसभेला अधिकार दिले आहेत तसे त्या त्या ठिकाणी तरी ग्रामसभेला सोबत घेऊन शासनाने जे काही योजना राबवायच्या असेल ते हे संयुक्तपणे विचार करून योग्य नियोजनच करून म्हणजे आपले जे काही प्रकल्प असेल किंवा योजना आहे ते राबवावा असे या परिषदाला जे ठराव घेणार आहे त्याच्यामध्ये घ्यावा. आणि इथे जे काही राजकारण जे होत आहे ते पूर्णपणे थांबलाच पाहिजे. आमच्यावर होणारे जी हिंसा असेल, अत्याचार असेल, चाहे ऐतिहासिक असेल, कौटुंबिक असेल, कामाच्या ठिकाणी असेल, असे होणारे सगळे जे हिंसा अत्याचार आहे हे थांबायला पाहिजे असे मी विनंती करतो ह्या परिषदाला. आणि दुसरे जे आहेत याच्यामध्ये की आत्ताचे जे गटचर्चा होत्या याच्यावर जे 4 कायद्यावर त्या ठिकाणी जे माझ्या ऐकण्यामध्ये कदाचित चूक झाली असेल की हे परिषदचे जे करार आहे ते संपणार आहेत, पण ह्या परिषदला पुढे चालवायचं असेल तर वेगवेगळे राज्यातून जे काही वेगवेगळ्या अंगणवाडी सेविका संघटना असेल, आशा वर्कर संघटना असेल, जे जे संघटना आहे त्यांनी त्यांच्यातले जे पुढाकार घेणारे जे लीडर महिला आहे त्यांनी हे परिषदाचं जे काम आहे पुढे सांभाळावा. हे मलाही वाटते की हे याच्या जे परिषद आहे याच्यामध्ये सुद्धा आता मी विचारली नाही पण खूप सारे मतभेद सुरू आहेत. आणि खरं आहे की दिल्ली टू गल्ली असे जे म्हणतात तर हे दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये बसले आहोत, पण गल्लीमध्ये काही नेतृत्व करणारे जे महिला आहे वेगवेगळे जातीतले, वेगवेगळे धर्मातले, त्यांच्या सगळ्यांच्या मताचे आदर सन्मान करून अशा पद्धतीच्या जे प्रक्रिया आहे महिला परिषदने पुढे न्यावा असे मला वाटते. आणि दुसरे जे फळी आहेत, जे कोणी अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर असेल, जे नेतृत्व जे घेत आहे करत आहे असंख्य खरंच म्हणजे वेगळे गट तयार करून अभ्यास करावा वेगवेगळे मुद्द्याला धरून आणि त्या समस्याचं निराकरण कसं होतील त्यांच्यासोबत असे जे सल्लागारांच्या सोबत घेऊन आपण परिषद पुढे चालवावा असे मला वाटते.